सोलापुरात मनपुरम फायनान्स विरोधात गंभीर फसवणुकीचे आरोप समोर आले आहेत। बापूजी नगर मजरेवाडी येथील रहिवासी पंचप्पा अर्जुन काळे आणि त्यांच्या पत्नी अंबुबाई काळे यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। सोलापुरात मनपुरम फायनान्स विरोधात गंभीर फसवणुकीचे आरोप समोर आले आहेत। बापूजी नगर मजरेवाडी येथील रहिवासी पंचप्पा अर्जुन काळे आणि त्यांच्या पत्नी अंबुबाई काळे यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार काळे दाम्पत्यानं जुलै 2022 मध्ये मनपुरम फायनान्सच्या एसटी स्टँड शाखेत आपलं सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं होतं। पंचप्पा काळे यांनी 752.600 ग्रॅम सोन्यावर 4,80,000 रुपये, तर अंबुबाई काळे यांनी 366.500 ग्रॅम सोन्यावर 2,36,774 रुपये कर्ज घेतल्याचं नमूद केलं आहे। मात्र सोनं सोडवण्यासाठी शाखेत गेल्यानंतर फायनान्सकडून त्यांच्यावर अनुक्रमे सुमारे 26 लाख आणि 12 लाख रुपयांचं थकबाकी कर्ज दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही अतिरिक्त रक्कम आम्ही कधीही घेतलेली नाही असं काळे दाम्पत्याचं म्हणणं आहे। दाम्पत्याचा आरोप आहे की संबंधित कर्जाबाबत त्यांच्या सही, फोटो किंवा OTP पुरावे दाखवण्यास कंपनीचे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत। तसंच CCTV फुटेजही दाखवण्यात आलं नाही। या प्रकरणात मोठं कटकारस्थान असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अर्ज करूनही 4 महिने उलटून गेले तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोपही करण्यात आला आहे। तक्रारीत मनपुरम फायनान्सच्या तत्कालीन मॅनेजर वैशाली हुंडेकरी, त्यांचे पती विनीत हुंडेकरी आणि काही सहकाऱ्यांची नावे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। काळे दाम्पत्यानं स्पष्ट केलं आहे की त्यांनी घेतलेली मूळ कर्ज रक्कम आणि व्याज भरण्यास ते तयार आहेत। मात्र त्यांचं सुमारे 113 तोळे सोनं परत मिळावं आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। आता या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पंचप्पा अर्जुन काळेची मी बायको आहे, अंबुबाई हे पंचप्पा काळे, आणि माझ्या नावाने पण सोनं ठेवलेलं आहे आणि एवढं फ्रॉड केलं आहे की माझं नाव पूर्ण आहे, फोटो दुसऱ्यांचं लावलं आहे। हेच आम्ही सारखं सांगत आहोत तर अजिबात दखल घेत नाही रे। किती फेऱ्या मारायचं कंटाळलो बघा आम्ही तर। आणि डुप्लिकेट सह्या आणि डुप्लिकेट फोटो आणि नाव माझं। ही पंचप्पा अर्जुन काळे, मी 2022ला मनपुरम गोल्ड लोन एसटी स्टँड शाखा त्याच्यामध्ये मी 76 तोळे सोनं ठेवलं होतं। ठेवल्यावर मी फक्त 4,80,000 रुपये घेतलेले त्या बँकेत आणि मी ते 4,80,000 रुपये घेतलो तर माझ्या खात्याने खोटं काही शिक्का आणि डुप्लिकेट सह्या करून डुप्लिकेट फोटो लावून त्यांनी 26 लाख रुपये स्वतः मॅनेजर आणि वरचे त्यांचे हेड सगळे मिळून संगनमत करून स्वतः काढलेले आहेत त्यांनी पैसे। मी त्यांना 2022 पासून दररोज हेलपाट्या मारत आहे माझं सोनं द्या म्हणून, त्यांनी द्यायला तयार नाही ते। आणि आज माझ्या खात्याला त्यांनी 50 लाख रुपये करून ठेवले ते। मी त्यांना रोज म्हणतो की माझ्या खात्याला किती पैसे पडले दाखवा, त्यांनी दाखवायला तयार नाही ते आणि त्यांनी माझं सोनं मला देईना आणि ते वारंवार मी दररोज जातो, मला त्यांनी माझ्यावर केस करण्याची धमकी देते। त्यांनी धमकी देऊन मला भीती घालते ते आणि माझा व्यवसाय असल्यामुळं मी लोकांचं सोनं माझ्याकडे ठेवून घेतलेलं आहे। ठेवून घेतल्यामुळं आज मला लोक त्रास द्यायला सोन्यासाठी। तर मी त्यांच्याकडं किती पैसे आहे ते सांगा, मी भरायला तयार आहे। तर त्यांनी मला काय कागदो दाखविना आणि मला रिस्पॉन्स काही देईना। मी आज कंटाळलेलो आहे। आज मी 3 वर्ष झालं त्यांच्या मागं लागलो, माझं सोनं द्या सोनं द्या सोनं द्या। त्यांनी मला सोनं द्यायला तयार नाही ते। तर मला न्याय मिळाला पाहिजे। मला न्याय मिळाला तर आत्महत्या करण्याचं मला दुसरं मार्गच नाही।